सुरुवातीलाच जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी। यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे ठाकरे बंधूंची युती। मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना यामुळे आनंद झालाय हे तर दिसतंयच, मात्र याच कार्यकर्त्यांच्या मनात एक भावना अनेक वर्षांपासून आहे आणि ती यंदा अधिक तीव्र झाली आहे। नेमकी कुठली भावना आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। राज ठाकरे, उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्वात ग्लॅमरस आणि चर्चेत असणाऱ्या राजकीय घराण्याची तिसरी पिढी। 2005 साली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि काही महिन्यातच म्हणजेच मार्च 2006 मध्ये स्वतःचा पक्ष काढला। त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत। शनिवारी तर राज ठाकरे सेना भवनात जाणार आहेत। हे सगळं पाहून मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक भावना सारखी येतेय, ती म्हणजे भविष्यातही राज ठाकरेंनी सेना भवनात यावं, पण मनसे नेते म्हणून नाही तर शिवसेनेचे प्रमुख म्हणून। होय, जय महाराष्ट्राकडे अनेक कार्यकर्त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे आणि आतली माहिती अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही याबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे। राज ठाकरेंबद्दल कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2005 साली शिवसेना सोडून गेलेल्या राज ठाकरेंनी परत यावं, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे सोपवावी, उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शक भूमिकेमध्ये राहावं, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी एकदिलानं सोबत काम करावं। एकनाथ शिंदेंच्या उठावानंतर ठाकरे गटाची ताकद ही पूर्वीसारखी राहिलेली नाहीये। उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे त्यांना सतत मोठमोठे दौरे करणं जमत नाहीये। राज ठाकरेंकडे करिश्मा आहे, वक्तृत्व कला आहे, तसंही शिंदे अर्ध्याहून अधिक पक्ष घेऊन गेलेत। मग उर्वरित पक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात हरकत काय? शिवसेना टिकवायची वाढवायची असेल तर नेतृत्व राज ठाकरेंनी करावं आणि राज ठाकरे परत आले तर शिंदेंशी दोन हात करणं हे अधिक सोपं जाईल। असं जर खरंच घडलं तर सर्वच पक्षांना आपली रणनीती पुन्हा आखावी लागेल, पण सर्वाधिक फटका बसेल तो एकनाथ शिंदेंना। कारण राज ठाकरे प्रणित शिवसेनेला टक्कर देणं हे मोठं आव्हान असेल असं राजकीय जाणकारांचं मत आहे। उद्धव ठाकरेंची रणनीती आणि राज ठाकरेंचा करिश्मा जर एकाच पक्षात दिसू लागला तर महाराष्ट्राचं राजकीय भविष्य हे खूपच वेगळं असेल यात दुमत नाहीये। यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घ्यावा अशी दोन्ही पक्षांच्या केडरची भावना आहे। अनेकांना तर या दिशेनं पावलं टाकण्याची किंवा निदान चाचपणी तरी सुरू झालीये का अशी शंका येतेय। कारण युती करत असल्याची घोषणा ठाकरे बंधूंनी हॉटेलमधून केली। मग जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी राज ठाकरे शिवसेना भवनात का बरं जातायत असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय। म्हणतात ना, राजकारणात काहीच अशक्य नसतं, त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडेल किंवा काय घडणारच नाही याबद्दल कुणीच खात्रीनं सांगू शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।